भरण्यासाठी मैदान चाचणीची परीक्षा दिनांक 19/6/2024 पासून संपूर्ण राज्यभरात सुरू होणार आहे। उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस शिपाई, चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभागाचे शिपाई असा 5 वेगवेगळ्या पदांसाठी एका गटात किंवा वेगवेगळ्या गटात अर्ज करता येतात। त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी 2 पदांकरिता मैदान चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काही उमेदवारांना गैरसमज होऊ शकतात। म्हणून सर्व घटक प्रमुखांनी व महा-आय-टी विभागाने सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारांना एकाच वेळी 2 पदांकरिता मैदान चाचणीचा हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल अशा उमेदवारांची पहिल्या ठिकाणी हजेरी राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणचं घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदान चाचणी करून घ्यावी। तसेच मैदान चाचणीच्या पहिल्या तारीख आणि दुसऱ्या तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचं अंतर असावे। मात्र याकरिता उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणी हजर होतो याचा लेखी पुरावा दुसरा मैदान चाचणीच्या वेळी सादर करणं बंधनकारक आहे। आणि आणखी काही उमेदवारांना अडचण आणि शंका असेल रौनक RAUNAK.SARAF sarav@mahaIT.org याच्यामध्ये मेलमध्ये पण संपर्क करू शकता। आणि दुसरा सूचना आहे जरी पावसामुळे एखादी दिवशी मैदान चाचणी होऊ शकलं नाही तर त्यांनी पुढच्या सुयोग्य तारीख दिली जाईल। एखादी अशा जरी परिस्थिती उत्पन्न झालं आणि काही उमेदवारांना इतर काय अडचणी असेल त्याची निरासन स्थानिक पातळीवर केले जाईल। पोलीस कॉन्स्टेबल सोबतच अजून आपण 4 कॅटेगरी माझ्या घटकात नाहीये, म्हणजे आणखी कुठेतरी असेल ना। माझ्याकडे फक्त पोलीस कॉन्स्टेबल्स आहे, काही लोकांकडे ड्रायव्हर्स आहे, काही लोकांकडे बॅट्समॅन्स आहे, काही लोकांकडे SRPs आहे आणि जेल आहे। ही सर्वच पण भरती होत आहेत। म्हणजे एखादी वेळी म्हणजे मी जळगावला पोलीस शिपाईचं त्यांना 20 तारीख भेटलं असेल तेच तारीख त्यांना मुंबईला बॅट्समॅनसाठी भेटलं। अशा परिस्थिती काही लोकांचा निर्माण झाला। अशा परिस्थिती जर चुकून कुठे निर्माण झाला त्या उमेदवारांनी काही घाबरायची गरज नाही। त्याला उमेदवारांना पहिल्या तारखेकडे हजर झाल्यानंतर त्यांना 4 दिवसानंतर त्यांना तारीख दिली जाईल। जळगावला झाली पहिली चाचणी आपण देणार का? जर मुंबईला आहे दुसरी तर दुसरे मुंबईची देखील तारीख का आपण देणार? इकडे आल्यानंतर त्यांनी स्वतःहून जर मुंबईला संपर्क केला चालते। जर इकडे आल्यानंतर आम्ही फॅसिलिटेट करून त्यांना तारीख भेटून देऊ। त्यांना स्वतःहून काही लोकांनी माझ्याकडे काही लोकांनी म्हणजे दुसऱ्याकडे माझी तारीख आली म्हणून मला संपर्क केला तेव्हा आम्ही फॅसिलिटेट केलं। बट त्यांना स्वतःहून जर तिथे संपर्क केला चालतंय, बट इकडे बी आल्या आम्ही पण फॅसिलिटेट करून त्यांना तारीख भेटून देऊ।